माजी महापौर शुभा राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय। राजीनाम्यानंतर आशिष शेलारांची त्यांनी भेटही घेतलेली आहे। दहिसर प्रभाग क्रमांक 8 मध्ये शुभा राऊळ यांचं वर्चस्व आहे, त्यामुळे शुभा राऊळ यांच्या राजीनाम्यामुळे आता ठाकरे सेनेच्या अडचणीत वाढ होणार आहे। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून आपण अधिकचं अपडेट जाणून घेऊयात। गणेश, सध्या आपण पाहतोय शुभा राऊळ यांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र दुसरीकडे त्यांनी भाजपच्या आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे। नेमकं काय घडतंय? नक्कीच माजी महापौर शुभा राऊळ यांनी आपल्या पदाचा आहे तो राजीनामा दिलाय, त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। मात्र दुसरीकडे शुभा राऊळ यांची लगेच आहे ते मंत्री आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांची भेट झालेली आहे, त्यामुळे शुभा राऊळ यांचा लवकरच आहे तो भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल असं सांगितलं जातंय। कारण की गेल्या काही दिवसापासून शुभा राऊळ आहेत त्या नाराज होत्या, त्यामुळे कुठेही सक्रिय नव्हत्या। मात्र शिव आरोग्य जी शिवसेनेची महत्त्वाची कक्ष आहे त्याच्या देखील त्या अध्यक्ष होत्या, मात्र या सगळ्या पदाचा आता त्यांनी राजीनामा उद्धव ठाकरेंकडे पाठवलाय आणि या राजीनाम्यानंतर लगेच भाजपच्या या प्रमुख नेत्यांची भेट घेतल्यामुळे शुभा राऊळ यांचा पक्षप्रवेश लवकरच भाजपमध्ये होईल अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे शुभा राऊळ नेमका कधी पक्षप्रवेश करतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। नक्कीच, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून शुभा राऊळ भाजपच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर देखील दिसत होत्या आणि आज त्यांनी आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे लवकरच त्यांचा भाजपात प्रवेश होण्याची शक्यता आहे।